तर बघू शकता किती छान अशा इथे आपल्याला ऊसाचा रस तयार झालेला आहे। ऊसाचा वापर न करता इथे ऊसाचा रस तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी ऊस न वापरता ऊसाचा रस तयार करू शकता। लहान मुलांचा हट्ट पुरवू शकता, आपल्या पोटाला सुद्धा थंडावा देऊ शकतं। एवढे छान असं आपल्याला घरच्या घरी ऊसाचा रस तयार होतो। तर चला बघूया ऊसाचा रस घरच्या घरी कसा बनवायचा। घरच्या घरी ऊसाचा रस सुद्धा आपल्याला बनवता येतो आणि खूप छान आणि खूप चविष्ट होतो। तर चला घरच्या घरी ऊसाचा रस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरीच बनवतोय ऊसाचा रस। तर ऊसाचा रस बनवण्यासाठी इथे घ्यायचा आहे पुदिना, गूळ आणि सब्जा मी इथे भिजवून घेतलेला आहे। आपल्याला लिंबूसुद्धा लागणार आहे, मी लिंबूसुद्धा कट करून घेणार आहे, पण आपल्याला गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा आहे। गूळ बारीक करून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला गूळ बारीक करून घेऊया। इथे आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे। गूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। पुदिना तुम्हाला किती वापरायचा त्यानुसार तुम्ही पुदिना घ्यायचा आहे। मी थोडंसंच घेणार आहे, मुलांना जास्त आवडत नाही, हिरवा पुदिन्याचा जास्त वास येतो म्हणून थोडंसंच वापरायचं, जास्त वापरायचं नाही। आता आपण इथे मी फक्त 2 शेंडे असे घेतलेले आहे। तर आता आपण हे भांड्यामध्ये घालून घेऊया। पाणी घालून घ्यायचं आहे, थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ पण आपण घालून घेऊया। पाणी घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, थंडगार पाणी घ्यायचं। तर इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे, बघू शकता। आता आपण ग्लासमध्ये गाळून घेऊया। तर चाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घेऊया। तर बघू शकता आपल्याला रस किती छान असा मस्त झालेला आहे। झालाय ना घरच्या घरी ऊसाचा रस तयार। यात घालून घेऊया सब्जा। आता इथे घालून घ्यायचं आहे आपल्याला लिंबाचा रस। तर ह्या चाळणीमध्ये गाळून आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। लिंबू घालून घेतलेले आहे, बर्फ घालून घेऊया। तर बर्फ तुम्हाला किती लागतो त्यानुसार इथे बर्फ घालून घ्या। मी 2-2 आणि 3-3च घातलेले, जास्त नाही आहे। तर इथं आपल्याला गुळापासून ऊसाचं सरबत तयार आहे। थोडीशी सजावट करून घेऊया। तर बघू शकता अशा पद्धतीने सजावट करायची असते। तर कसं वाटतं, थंडगार असा मस्त आपल्याला इथं ऊसाचा रस तयार आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर इथे आपल्याला ऊसाचा रस तयार आहे, बघू शकता किती छान असं मस्त झालेला आहे। एकच नंबर असा झालेला आहे, सर्वांना आवडेल असा आणि खूप छान असं मस्त झालेलं आहे। तर बघू शकता। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद। तर बघू शकता किती छान असा इथे आपल्याला रस तयार आहे। ऊसाचा रस घरच्या घरी मुलांनी जर जिद्द केली तर हा रस तुम्ही मुलांसाठी बनवू शकता। खूप सोपं आणि खूप छान आहे, पौष्टिक पण आहे। तर अशा पद्धतीने ऊसाचा रस नक्की बनवून बघा। तर चला आजच्यासाठी धन्यवाद। भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने रस नक्की बनवून बघा। ऊसाचा रस, गुळापासून ऊसाचा रस। धन्यवाद।